श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, अपूर्व वर्तले आणि ऐका. वृक्ष होता काष्ठशुष्का, विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु, आला एक कुष्टी द्विजवरू. आपस्तंभ भार्गव गोत्रु, नामतयाचे नरहरी. येवोनिया श्री गुरुमूर्तीसी, नमन करी भक्तिसी. करी स्तोत्र बहुवसी, कर संपुट जोडोनिया. जय जयाजी गुरुमूर्ती, ऐकोणी आलो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परमज्योती, परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी, वृथा झालो दगडापरी. निंदा करिता ती द्विजवरी, कुष्टी म्हणून स्वामिया. वाचिला वेद यजुशाखा, निंदा करिता ती माझी लोका. ब्राह्मणार्थी न सांगती देखा, अंगहीन म्हणोनिया. प्रातःकाळी उठोनी लोक, न पाहती माझे मुख. तेने होते मनात दुःख, जन्मपुरे आता मज. पाप केले आपण बहुत, जन्मांतरी असंख्यात. तेने हा भोग भोगित, आता नसाहे स्वामिया. नाना तीर्थ नाना व्रत, हिंडोणी आलो आचरत. म्या पूजिले देव समस्त, माझी व्याधी नवचेची. आता धरोणी निर्धारू, आलो स्वामी जवळी जगद्गुरु. तुझा न होता कृपावरू, प्राण आपुला त्यजीन. म्हणोनिया निर्वाणेसी, विनवितसे श्री गुरुसी. एक भावे भक्तिसी, करुणा भाकी द्विजवर. म्हणून मागुती नमस्कारी, नाना परी स्तुती करी. लोहा परिसा भेटी परी, तुझ्या दर्शन मात्रेसी. करुणा वचन ऐकोणी, भक्तवत्सल श्री गुरुमुनी. निरोप देती कृपा करोणी, ऐक शिष्या नामधारका. श्री गुरु म्हणती द्विजासी, पूर्वजन्मी महादोषासी. तुवा केले बहुवसी, म्हणून कुष्टी झालास. आता सांगेन ते करी, तुझे पापे जाती दुरी. होशील दिव्य शरीरी, एक भावे आचारावे. इतुकी अवसरी, काष्ट एक औदुंबरी. शुष्क होते वर्षे चारी, घेऊन आले सर्पणासी. ते देखिले श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. एक भावे करोणी चित्ती, घेई काष्ट झडकरी. काष्ट घेऊनी संगमासी, त्वरित जाय भावेसी. संगमनाथ पूर्व भागेसी, भीमातिरी रोविपा. तुवा जाओनिया संगमांत, स्नान करोनिया त्वरित. पूजा करोणी अश्वत्थ, पुनरपी जाय स्नानासी. हाती धरोनिया कलश दोनी, आणि उदक तत्क्षणी. शुष्क काष्ट वेळतीन्ही, स्नपन करी मनोभावे. ज्या दिवशी काष्टासी, परणे येतील संजीवेसी. दोष गेले तुझे परियेसी, अंग तुझे होय बरवे. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रासी निरोप देती. विश्वास झाला त्याचे चित्ती, धावत गेला काष्टाजवळी. काष्ट उचलोणी डोईवरी, घेऊणी आला भीमातिरी. संगमेश्वरा समोरी, रोविता झाला द्विजवर. जेने रीती श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. आचारतसे एक चित्ती, भावभक्ती करोनिया. येणे परी 7 दिवस, द्विजे केले उपवास. तया काष्टा दोणी कलश, भरोणी घाली वेळोवेळी. देखोणी म्हणती सकळ जण, तया विप्रा बोलावोण. सांगता ती विवंचून, गुरु निरोप लक्षण. म्हणती तू ते काय झाले, शुष्क काष्ट कारोविले. याचे तुवा संजीवन योजिले, मग तू ते काय होय. याते तू सजीव करिसी, मागुती काय येती पल्लवयासी. ऐसे पाहिले नाही भूमीसी, श्री गुरुची इच्छा कळेना. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, भक्तजनासे वरदू. त्याची कृपा से अगाधू, समस्तांते कृपा करी. नसेल निष्कृती तुझिया पापा, म्हणून दिधले काष्ट बापा. वाया काष्ट करीसी कापा, तू ते श्री गुरुने निरोपिले. ऐकोणी तयांचे वचन, विप्रवर करी नमन. गुरुवाक्य मज कामधेणू, अन्यथा केवी होईल.
सत्यसंकल्प श्री गुरुनाथ, त्यांचे वाक्य न होय मिथ्य, माझे मणी निर्धार सत्य, होईल काष्टवृक्ष जाणा, माझ्या मणी निर्धारू, असत्य न होय वाक्य गुरु, प्राणवेचिन साचारू, गुरुवाक्य कारण आपण, येणे परी समस्तांसी, विप्रसांगे परियेसी, सेवा करीतो भक्तिसी, तया शुष्क कष्टासी, एके दिवशी गुरुमूर्तीसी, शिष्य सांगती परियेसी, स्वामीने निरोपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजे म्हणोनी, 7 दिवस उपवासी, सेवा करीतो काष्टासी, एक भावे भक्तिसी, निर्धार केला गुरुवचनी, किती रीती आम्ही त्यासी, सांगितले सर्व हितासी, वाया कागा कष्ट करीसी, मूर्खपणे म्हणोनी, विप्राम्हाते ऐसे म्हणे, चाड नाही काष्टा विणे, गुरुवाक्य मज करणे, करीला पुले बोल साच, निर्धार धरोणी मानसी, सेवा करीतो काष्टासी, 7 दिवस उपवासी, उदकमुखी घेत नाही, ऐकोणी शिष्यांचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, जैसा से भावंतः करण, तैसी सिद्धी पावेल, गुरुवाक्य शिष्यासी कारण, सर्वथान होय निर्वाण, जैसे भक्तांचे अंतःकरण, तैसी सिद्धी पावेल, या कारणे तुम्हासी, सांगेन कथा इतिहासी, सांगे सूत ऋषीश्वरांसी, स्कंद पुराणी परियेसा, गुरुभक्तीचा प्रकार, पुसती सुतासी ऋषीश्वर, सांगे सूत सविस्तर, तेची कथा सांगतसे, सूत म्हणे ऋषीश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी, तारावया संसारासी, आणिक नाही उपाय, अयोग्य अथवा ज्ञानवंत, म्हणून न पाहिजे अंत, गुरुमूर्ती मणी ध्यात, सेवा करणे भक्तिभावे, दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधती त्यासी, संदेह न धरावा मानसी, एक चित्ते भजावे, श्री गुरु नर ऐसा न म्हणावा, त्रैमूर्ती तोची जाणावा, गुरु दोष न विचारावा, म्हणावा तोची ईश्वर, येणे परी धरोणी मणी, जे जे भजती श्री गुरु चरणी, प्रसन्न होय शूलपाणी, तात्कालिक परियेसा, श्लोक, मंत्रे तीर्थे द्विजे दैवज्ञे भेषजे गुरौ, यादृशीं भवानां कुर्यात्, सिद्धिर्भवति तादृशी, टीका, मंत्रतीर्थ द्विजस्थानी, देवभक्ती औषधगुणी, गुरुसी पाहे शिवसमाणी, भाविल्या सारिखे फल होय, म्हणे सूत ऋषीश्वरांसी, गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी, सांगेन साक्ष तुम्हासी, अपूर्व एक वर्तलेसे, पूर्वी पांचाल नगरांत, होता राजसिंह केत, तयासी होता एक सूत, नाम तयाचे धनंजय, एके दिवसी राजसूत, गेला पराधिसी अरण्यात, तेथे नसती मनुष्य मात्र, उदकवर्जित स्थळांसी, राजकुमार तृषाक्रांत, हिंडतसे अरण्यात, संगे होते शबरसूत, श्रमले बहुत वधारा, तेथे एक शबरसूत, हिंडत होता वनांत, देखता झाला वचित, जीर्ण एक शिवालय, भिन्न लिंग तया स्थानी, पडिले होते मेदिनी, शबरे घेतले उचलोणी, म्हणे लिंग बरवे असे, हाती घेऊणी लिंगासी, पाहत होता शबर हर्षी, राजसूत तया संधिसी, आला तया जवळिक, राजकुमार म्हणे तयासी, भिन्न लिंग काय करीसी, पडिली असती भूमिसी, लिंगाकार अनेक, शबर म्हणे राजसुताते, माझ्या मणी ऐसे येते, लिंग पूजा करावयाते, म्हणून घेतले परियेसा, ऐकोणी तयाचे वचन, राजपुत्र सुहास्य वदन, म्हणे पूजी एक म्हणे, लिंग बरवे असे सत्य, ऐसे म्हणता राजकुमार, तयासी करी नमस्कार, कोण विधी पूजा प्रकार, निरोपावे म्हणतसे, तुवा व्हावे माते गुरु, मी तव असे शबरू, नेने पूजेचा प्रकारू, विस्तारावे म्हणतसे, राजपुत्र म्हणे तयासी, न्यावा पाषाण घरासी, पूजा करावी भक्तिसी, पत्र पुष्पे अर्चोणिया,
दंपत्ये दोघे जण पूजा करणे म्हणे पूर्ण, हेची लिंग गिरिजारमण. पूजा करावी भक्तिसी म्हणून मणी निर्धारी पा. नाना परी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवाप्रती. धूप दीप नैवेद्य आरती नैवेद्यासी भस्म जाण. भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमणी प्रसाद आपण भक्षावा. आणिक जे जे जेवी आपण तेही द्यावा नैवेद्य जाण. ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू. येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु. विश्वासे केला निर्धारू शबरे आपुले मनांत. संतोषोणी शबर देखा नेले लिंग गृहांतिका. स्त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरोप जेणे रीती पूजा करी नैक चित्ती. चिता भस्म अति प्रीती आणोनी नैवेद्य देतसे. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी चिता भस्म न मिळेची. हिंडोणी पाहे गावो गावी चिता भस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोणी आला घरांत. चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेसी. काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्यजन म्हणे. पूजा राहिली लिंगासी भस्म न मिळे नैवेद्यासी. हिंडोणी आलो दाही दिशी चिता भस्म न मिळेची. जैसे गुरूंनी आज्ञापिले त्या विधीने पाहिजे अर्चिले. नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा. गुरुचे वाक्य जो न करी तो पडेल रौरव घोरी. तया ते पाप नाही दुरी सदा दरिद्री होय नर. त्यासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती. जो करी गुरुची भक्ती तोची तरेल भवार्णवी. सकळ शास्त्रे येणे परी बोलता ती वेदचारी. याची कारणी ऐक हो शबरी प्राण आपुला त्यजीन. ऐकोणी पतीचे वचन बोले शबरी हासोण. चिंता करिता किंकारण चिता भस्म देईन मी. मज घालोणी गृहांत अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत दहन करा आपणासी. तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंगन करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे. कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी. ऐसे कार्यकारणासी देह आपुला समर्पिण. ऐकोणी स्त्रियेचे वचन शबर झाला मणी खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणतसे. रूपे दिससी रती सरसी अद्यापि तू पूर्ववयासी. पुत्र पत्य न देखिलेसी या संसारासी येऊणी. मन नाही तुझे धाले संसार सुख नाही देखिले. तुझे माता पित्याने मज नरविले प्राणप्रिया रक्ष म्हणोनी. चंद्र सूर्य साक्षीसी तुझवरिले म्या संतोषी. प्राणरक्षीण म्हणून हर्षी घेऊणी आलो मंदिरांत. आता दहन करीता तू ते घडती पापे असंख्याते. स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे. तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणे परी. कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जावोणी पाप घडे. दुःखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्री घाता. अजुनी तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये. नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती. दहन करू कवणे रीती पापे माते घडतील. ऐकोणी पतीचे वचन विनवितसे सती आपण. कैसे असे तुम्हा ज्ञान मिथ्या बोल बोलतसा. शरीर म्हणे स्वप्ना परी जैसा फेण गंगेवरी. स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्य परियेसा. आमुचे माय बापे जाण तुम्ही दिधले माते दान. तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे असे. मी म्हणजे तुमचा देह विचार करुणी मणी पाहे. आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता. जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारी. माझे देह सफल्य करी ईश्वरा प्रती पावेल. संदेह सोडोणी आपणासी
दहन करी वो वेगेसी, आपण होणी संतोषी, निरोप देते परियेसा, नाना परीपतीसी, बोधी शबरी परियेसी, घरात जाऊणी पतीसी, म्हणे अग्नी लावी आता, संतोषोणी तो शबर, बांधिता झाला गृहाचे द्वार, अग्नी लाविता थोर, ज्वाळा व्यापिती गगनासी, दहन झाले शबरीसी, भस्म घेतले परियेसी, पूजा करुणी शिवासी, नैवेद्य दिधला अवधारा, पूजा करिता ईश्वरासी, आनंद झाला बहुवसी, स्त्री दिधली हुताशी, स्मरण ऐसे त्यास नाही, ऐसी भक्ती भावेसी, पूजा केली महेश्वरासी, प्रसाद घेऊणी हस्तेसी, पाचारिले स्त्री येते, जैसी पूजा नित्य करोण, प्रसाद हाती घेऊन, आपुले स्त्री येते बोलावून, देत असे तो शबर, तया दिवसी त्याच परी, आपल्या स्त्री येते पाचारी, कृपासागर त्रिपुरारी, प्रसन्न झाला परियेसा, तेची शबरी येवोणी, उभी ठेली सुहास्य वदनी, घेतला प्रसाद मागोणी, घेऊणी गेली घरांत, जैसे तैसेची घर दिसे, शबर विस्मय करी तसे, म्हणे दग्ध केले स्त्रिये सरसे, घर कैसे दिसत आहे, बोलावोणी स्त्रियेसी, शबर पुसतसे तियेसी, दहन केले मी तुझसी, पुनरपी कैसी आलीस, शबरी सांगे पतीसी, आपणास आठवण आहे ऐसी, अग्नी लाविता घरासी, निद्रस्त झाले प्रियेसा, महाशिते पीडित, आपण होते निद्रिस्त, तुमचे बोलय कोण सत्य, उठोणी आले परियेसा, हे होईल देव करणी, प्रसन्न झाला शूलपाणी, ऐसे म्हणतात क्षणी, निजरूपी उभा ठाकला, नमन करिता लोटांगणी, धावणी लागती दोघे चरणी, प्रसन्न झाला शूलपाणी, मागावर म्हणतसे, होईल सुख संसारी, राज्य दिधले धुरंधरी, गती होईल त्यानंतरी, कल्पकोटी स्वर्गवास, येणे परी ऋषीश्वरांसी, सूत सांगे विस्तारेसी, गुरुचरणी विश्वास असे जासी, तैसे फळ होय जाणा, म्हणून श्री गुरु शिष्यासी, सांगते झाले परियेसी, विश्वासे करुणी द्विजहर्षी, शुष्क काष्ट सेवितसे, जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी, श्री गुरुनाथ कृपानिधी, सहज निघाले संगमासी, जाऊणी करीती अनुष्ठान, पाहावया येती ते ब्राह्मण, देखोणी त्यांचे अंतःकरण, प्रसन्न झाले तत्क्षणी, होता कमंडलू करकमळी, भरला सदा गंगा जळी, उचलोणिया हस्तकमळी, घालिती योदक काष्टासी, तोची क्षण काष्टासी, पल्लवा आले परियेसी, औदुंबर वृक्षजनासी, दिसतसे समस्ता, जैसा चिंतामणी स्पर्श, सुवर्ण करी लोहास, तैसा श्री गुरु सुधारस, काष्ट झाला औदुंबर, काष्ट दिसे औदुंबर, सुदेही झाला तो विप्र, दिसे सुवर्ण कांती नर, गेले कुष्ट तात्काळी, संतोषोणी द्विजवर, करी साष्टांग नमस्कार, करिता झाला महास्तोत्र, श्री गुरूंचे तये वेळी. श्लोक. इंदुकोटी तेज करुण सिंधु भक्तवत्सलं नंदनात्रिसूणु दत्त इंदिराक्ष श्रीगुरुं गंधमाल्य अक्षतादिवृंद देव वंदितं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् मायापाश अंधकार छाय दूरभास्करम् आयताक्ष पाहि श्रियवल्लभेश नायकं सेव्य भक्तवृंद वरद भूयो भूयो नमाम्यहं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां चित्तजादिवर्ग षट्कमत्तवारणाङ्कुशं तत्त्वसार शोभितात्मदत्त श्रियावल्लभम् उत्तमावतार भूतकर्तु भक्तवत्सलं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां व्योमवायुतेज आप भूमि कर्तुमीश्वरं कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनं कामितार्थदार्तु भक्तकामधेनु श्रीगुरुं
वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्। पुण्डरीकायताक्षकुण्डलेन्दुतेजसं चण्डुदुरितखण्डनार्थदण्डधारि श्रीगुरुं मण्डलीकमौलिमार्तण्डभासिताननं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्। वेदशास्त्रस्तुत्यपादादिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकलातीतकल्पपादसेव्ययं सेव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहम्। वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्। अष्टयोगतत्त्वनिष्ठतुष्टज्ञानवारिधिं कृष्णवेणीतीरवासपञ्चनदीसङ्गमं कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम्। नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं हारकृत्य शारदेन गङ्गाधर आत्मजं धारणिकदेवदीक्ष्य गुरुमूर्तितोषितं परमात्मानन्दश्रिया पुत्रपौत्रदायकं चारुवर्गकाम्यलाभवारं वारं यज्जपेत् नारसिंह सरस्वती अष्टकं च यः पठेत् घोरसंसारसिन्धुतारणाख्यसाधनं सारज्ञानदीर्घायुरारोग्यादिसम्पदं चारुवर्गकाम्यलाभवारं वारं यज्जपेत्। स्तोत्र केले येने परी आणि कविनवी परोपरी म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया म्हणून मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ भयकरी उठविता झाला अवधारी ज्ञानराशी म्हणोनिया समस्त लोक विस्मय करीती श्री गुरु ते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्ती भावे करोनिया मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजांसरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरत्या जाऊनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना संख्यात झाली ऐका ते दिनी तया विप्रा बोलावोणी सद्गुरु म्हणती संतोषोणी कन्यापुत्र गोधणी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्या माझी थोर तुझी आमुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण होईल पुरुष निर्माण म्हणून देती निरोप श्री गुरु म्हणती तयासी जावणी आणि कलत्रासी तुम्ही राहावे आम्हा पासी याची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजासी श्री गुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशीले परियेसा तू ते होईल तिघे सूत एकाचे नाव योगी विख्यात आमची सेवा करील बहुत वंशोवंश माझे दास ऐसे श्री गुरूंनी निरोपिले तयापरी त्यासी झाले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतरवाया पैलपार कथा ऐका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृत कुष्टी उद्धरिला भक्त गुरु महिमा अत्यद्भुत प्रकट झाला येणे परी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्ककाष्ठ संजीवनं नाम ४४तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।